नमस्कार मित्रांनो, माझ्या एम के मॅथ्स माइंड चॅनलवर तुमचं खूप स्वागत. आज आपण नांदेड जिल्हा पोलीस 2021ची प्रश्नपत्रिका पाहत आहोत. यापूर्वी माझ्या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूया. स्क्वेअर मायनस AM प्लस 7 या बहुपदीची किंमत m इज इक्वल टू -1 असताना 10 असेल तर a ची किंमत किती? स्मॉल a ची किंमत आपल्याला काढायची आहे. m स्क्वेअर मायनस AM प्लस 7 इज इक्वल टू m इज इक्वल टू मायनस असताना या बहुपदीची किंमत किती आहे? 10 आहे. आता आपण काय करूया, m इज इक्वल टू -1 पुट करूया. -1 स्क्वेअर मायनस a -1 प्लस 7 इज इक्वल टू 10. -1चं स्क्वेअर 1 मायनस प्लस a इंटू 1 a प्लस 7 इज इक्वल टू 10. 7 प्लस 8 10. a प्लस 8 इज इक्वल टू 10. दॅट इज स्मॉल a इज इक्वल टू 10 मायनस 8. a इज इक्वल टू 2. ऑप्शन क्रमांक बी, a इज इक्वल टू 2. प्रश्न क्रमांक 72. आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज 45 आहे. आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले तर वजाबाकी 54 येते. तर आई व मुलगा यांचे वय किती? आईचे वय काय घेऊ आपण इथे? एक्स घेऊ. एक्स. मुलाचे वय काय घेऊ? वाय. आता त्यांच्या वयांची बेरीज, आई व मुलगा यांच्या वयांची बेरीज म्हणजेच काय, एक्स प्लस वाय काय होईल? 45 आहे. हे समीकरण काय असेल? फर्स्ट, आईच्या वयाच्या दुपटीतून मुलाचे वय वजा केले. आईचे वय आहे एक्स, त्याची दुप्पट केली काय होणार? 2x. आणि मुलाचे वय त्यातून वजा केले तर उत्तर काय येईल? 54. तर आई आणि मुलगा यांचे वय किती? हे इक्वेशन नंबर 2. आता काय करूया, इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 यांची काय करूया? ॲडिशन करूया. म्हणजेच काय, 2x मायनस वाय इज इक्वल टू 54 प्लस एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45. आन्सर काय येईल? मायनस वाय प्लस वाय कॅन्सल होईल. 2x प्लस एक्स 3x. एक्स इज इक्वल टू 99. एक्सची व्हॅल्यू काय येईल? 33. म्हणजेच काय होईल? आईचं वय किती असेल? आईचे वय 33 असेल. आता मुलाचे वय काय आहे ते एक्स जेव्हा आपण या फर्स्ट इक्वेशनमध्ये जेव्हा पुट करू, म्हणजेच काय, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 45. आईचे वय 33. मुलाचे वय आता काढायचे. मुलाचे वय काय? 45 मायनस 33 दॅट इज 12. वाय इज इक्वल टू 12. म्हणजेच मुलाचे वय काय ना? मुलाचे वय 12. तर ऑप्शन क्रमांक ए, आईचे वय 33 असेल आणि मुलाचे वय काय असेल? 12 असेल. प्रश्न क्रमांक 73. 7,960 अधिक 2,956 वजा 8,050 अधिक 4,028 बरोबर किती? तर हा क्वेश्चन आपण लिहून घेऊया. +2956 मायनस 8050 प्लस 4028. आता ज्या संख्यांना प्लस चिन्हामध्ये असतील, ही संख्या प्लस चिन्ह आहे आधी, याच्या पण आधी प्लस चिन्ह आहे, याच्या पण आधी प्लस चिन्ह आहे. ह्या पहिला काय करून घ्यायच्या? ॲड करून घ्यायच्या. 7960 2956 4028 यांचे ॲडिशन किती येईल? 14,944. आता काय सांगितलं आहे? वजा असलेला एकच अंक आहे म्हणून काय करायचं? 14,944 वजा 8,050. उत्तर काय असेल? उत्तर असेल 6,894. ऑप्शन क्रमांक सी. प्रश्न क्रमांक 74. ए आणि बीचे सध्याचे वय क्रमशः 36 वर्ष आणि 16 वर्ष आहे. किती वर्षानंतर एचे वय बीच्या वयाहून दुप्पट होईल? एचे सध्याचे वय किती आहे? एचे सध्याचे वय किती आहे? 36. बीचे सध्याचे वय किती आहे? 16. आता
किती वर्षानंतर म्हणजेच काय त्यांना आपण एक्स पकडू. त्यानंतर एचे वय किती वर्षानंतर म्हणजे एक्स. 36 प्लस एक्स एवढ्या वर्षानंतर. आणि बीचे वय किती असणार आहे 16 प्लस एक्स. आता किती वर्षानंतर एचे वय बीच्या वयाहून दुप्पट होईल. आता एचे वय किती 36 अधिक एक्स. आता बीचे वय किती तर कंडिशन काय आहे एचे वय बीच्या वयाच्या दुप्पट होईल म्हणजेच काय येणार इथं 2 येणार. आता हे इक्वेशन सॉल्व करूया. 36 प्लस एक्स बरोबर 32 अधिक 2x. 2x 36 वजा 32 बरोबर 2x. हे प्लस इकडं आहे एक्स प्लस आहे मायनस होईल. तर उत्तर काय येईल एक्स बरोबर 4. म्हणजेच काय असेल एक्स इज इक्वल टू 4. म्हणजे 4 वर्षानंतर काय होईल एचे वय बीच्या दुप्पट होईल. ऑप्शन क्रमांक डी. प्रश्न क्रमांक 75. एची कार्यक्षमता बीपेक्षा दुप्पट आहे. जर दोघे मिळून काम 14 दिवसात पूर्ण करतात तर ए एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल. एची कार्यक्षमता बीपेक्षा दुप्पट आहे म्हणजेच ए एक काम असेल. हे काय असतं वरती एक काम जर एक्स दिवसात पूर्ण करत असेल तर बी तेच काम 2x एवढे त्याला दिवस लागणार. म्हणजेच काय एची कार्यक्षमता जर ही एक्स जर 1 असेल तर बीला केलं की 2x लागतील. ओके. जर दोघे मिळून हे काम 14 दिवसात पूर्ण करतात. हे काम भागिले दिवस दोघे मिळून म्हणजेच काय ए प्लस बी इज इक्वल टू काय करतात 14 दिवसात पूर्ण करतात. तर एचं काम आपल्याला दिलं आहे त्यांनी 1/x प्लस 1/2x इज इक्वल टू 1/14 डेज. म्हणजे आता हे सॉल्व करूया. एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तिरकस गुणाकार 2x प्लस एक्स डिवाइड 2x स्क्वेअर इज इक्वल टू 1/14. 2x प्लस एक्स काय येणार आहे 3x येईल आणि 2x स्क्वेअर इज इक्वल टू 1/14. एक्स कॅन्सल होतात. 3 डिवायडेड बाय 2x इज इक्वल टू 1/14. आता एक्स इथं काय डिवाइड आहे इकडे जाताना काय होईल ते न्यूमरेटरला जाईल. एक्स डिनॉमिनेटरला इकडे जाताना न्यूमरेटरला होईल. आणि हे 3 डिवायडेड बाय 2 इंटू हे 1/14 जेव्हा इकडे येईल त्यावेळी कसं होणार 14 वरती जाणार 1 खाली राहणार. बेस ती 14 म्हणजेच काय येईल एक्स काय येईल 3 गुणुले 7 म्हणजेच किती येईल 21. आता एक्स काय आलं 21 म्हणजेच काय आलं एचं काम काय आलं 1 डिवायडेड बाय एक्स म्हणजेच किती 1 डिवायडेड बाय 21. त्यांनी विचारले ए हा एकटा हे काम किती दिवसात पूर्ण करेल. ऑप्शन क्रमांक सी 21 दिवस. अशा भरपूर प्रश्नपत्रिकांच्या सरावासाठी माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.